भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबेजोगाई इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी सध्या ऑनलाईन व्हिडिओज बनवत आहोत. सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट फर्स्ट यामधील फर्स्ट चॅप्टर आपण ऑलरेडी पाहिलेला आहे. आपण या पार्टमध्ये आता सेकंड चॅप्टर जो आहे तो स्टार्ट करणार आहोत, ज्याचं नाव आहे पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. ओके, या चॅप्टरमध्ये आपल्याला काही कन्सेप्ट ज्या पाहायच्या आहेत त्यापैकी पहिली कन्सेप्ट आहे एलिमेंट्स अँड देअर क्लासिफिकेशन. डोबेरायनस, ट्राइड्स, न्यूलँड्स, ऑक्टेव्स, मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल, मॉडर्न पिरियॉडिक टेबल. चला तर मग आपला फर्स्ट कन्सेप्ट जे आपण पाहणार आहोत एलिमेंट्स अँड देअर क्लासिफिकेशन ती आपण स्टार्ट करू. पण ती स्टार्ट करण्यापूर्वी काही क्वेश्चन आपल्याला दिलेले आहेत, कॅन यू रिकॉल म्हणून, ते एकदा आपण रिकॉल करू. त्यात पहिला क्वेश्चन आहे, व्हॉट आर द टाइप्स ऑफ मॅटर. टाइप्स ऑफ मॅटर मीन्स स्टेट्स ऑफ मॅटर अँड देर आर 7 स्टेट्स ऑफ मॅटर. या 7 स्टेट्स ऑफ मॅटर कोणत्या आहेत तर त्यापैकी पहिली आहे सॉलिड, दुसरी आहे लिक्विड, तिसरी आहे गॅसियस, चौथी आहे प्लाझ्मा, पाचवी जी आहे बोस आइन्स्टाईन कंडन्स स्टेट, सहावी जी आहे कॉर्क ग्लुऑन प्लाझ्मा आणि सातवी जी आहे डिजनरेट मॅटर. सो दीज आर द 7 स्टेट्स ऑफ मॅटर. ओके, पुढचा क्वेश्चन, व्हॉट आर द टाइप्स ऑफ एलिमेंट्स. एलिमेंटचे टाइप्स कोणते आहेत. ओके, वी आर ऑलरेडी क्लासिफाईड द एलिमेंट्स इन द 8th and 9th स्टँडर्ड ॲज मेटल्स, नॉन मेटल्स, metalloids, as well as they are classified as inert gas also. पुढचा क्वेश्चन, what are the smallest particles of matter called. म्हणजे whenever we consider the smallest particles of matter at that time, the smallest particle of matter is an atom. But if you further divide it at that time, we get the quark. So quark is the smallest particle of matter. What is the difference between the molecules of elements and compounds. ओके, हा डिफरन्स पाहण्यापूर्वी आपल्याला मॉलिक्युल्स म्हणजे काय माहीत असायला. मॉलिक्यूल इज अ ग्रुप ऑफ 2 or more atoms which is held together by chemical bond. Okay, and whenever we consider the molecules of elements is formed by the atoms of same kind. Okay, जेव्हा एकाच टाईपच्या ॲटम्सपासून जर मॉलिक्यूल बनलेला असेल तर त्याला आपण मॉलिक्यूल ऑफ एलिमेंट असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल मॉलिक्यूल ऑफ ऑक्सिजन O2 और एक्झाम्पल ऑफ H2 हायड्रोजन. ओके, these are the molecules of element. But when the molecule is made from 2 or more different types of atoms, then such molecule is called as molecule of compound. For example CO2, in which carbon and oxygen is there. So two different kinds of atoms combines together and form a molecule. Okay, such molecule is called as molecule of compound. अशा molecule आपण molecule of compound असं म्हणतो. ओके, त्यानंतर पुढचा जो भाग पाहायचा आपल्याला क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. ओके, क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स पाहण्यापूर्वी सुरुवातीला आपल्याला हा वर्ड माहीत असायला पाहिजे. व्हॉट इज an element. Elements means what. कशाला आपण element म्हणतो बरं. Elements are the pure form of the substance which is made from the only one kinds of atom. म्हणजे element हा एक प्युअर फॉर्म ऑफ मॅटर आहे जो एकाच टाईपच्या ॲटम्स पासून बनलेला असतो. फॉर एक्झाम्पल हायड्रोजन, ऑक्सिजन, ओके, कार्बन, these are the elements. आणि हे element नेहमी एकाच टाईपच्या ॲटम्सपासून बनलेले असतात विच हॅव सिमिलर फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज. ओके, आणि अशा एलिमेंट्सला आपल्याला क्लासिफाय करायचं आहे. वी हॅव लर्न इन द प्रिव्हियस स्टँडर्ड दॅट ऑल द ॲटम्स ऑफ अन एलिमेंट आर ऑफ ओनली वन टाईप. म्हणजे एलिमेंटचे जेवढे काही ॲटम्स आहेत ते कसे असतात, दे आर ऑफ ओनली वन टाईप. ओनली वन टाईप मीन्स दे शो द सिमिलर फिजिकल अँड केमिकल properties. Okay, today there are 118 elements are known to the scientific world. म्हणजे आत्ता जर विचार केला आपण तर जवळपास 118 एलिमेंट्स सायंटिफिक वर्ल्डला नोन आहेत. आणखीनही त्यामध्ये काही भर पडू शकते, पण सध्या आत्तापर्यंत तरी 118 एलिमेंट्स आपल्याला
नोन आहेत. ओके, आता या इलेमेंटचा जर आपण विचार केला तर हे इलेमेंट्स एकदम सगळे डिस्कवर झालेत का? नाहीये. दे आर डिस्कवर्ड इन अ कोर्स ऑफ टाइम, म्हणजे काळानुसार त्यामध्ये शोध लागत गेले आणि नवनवीन इलेमेंटचा शोध लागलेला आहे. हाऊएव्हर अराउंड इयर 1800 ओनली अबाउट 30 इलेमेंट्स वेअर नोन, म्हणजे 18व्या शतकामध्ये जवळपास फक्त 30 इलेमेंट्सच सायंटिस्टला नोन होते. मग रिमेनिंग जे काही इलेमेंट्स आहेत दीज आर डिस्कवर्ड इन अ कोर्स ऑफ टाईम, म्हणजे हे आत्ताच्या टाईममध्ये हे डिस्कवर झालेले इलेमेंट्स आहेत. ओके, आता या इलेमेंटचा जर आपण विचार केला, you know that in the initial classification elements were classified into groups of, आपण या इलेमेंटचं कसं क्लासिफिकेशन केलंय? इट इज क्लासिफाईड इन अ ग्रुप्स ऑफ मेटल्स अँड नॉन मेटल्स. लॅटर ऑन अनदर क्लास ऑफ इलेमेंट कॉल्ड ॲज मेटलॉइड वॉज डिस्कवर्ड. ओके, म्हणजे कालांतराने एक नवीन ग्रुप ऑफ इलेमेंट डिस्कवर झाला ज्याला आपण मेटलॉइड्स असं म्हणतो. ओके, म्हणजे जनरली these elements आर क्लासिफाईड ॲज मेटल्स, नॉन मेटल्स, मेटलॉइड्स. आणखीन एक ग्रुप यामध्ये आपल्याला ॲड करता येऊ शकतो ज्याला आपण इनर्ट गॅस असं म्हणू शकतो. ओके, ॲज द नॉलेज अबाउट द इलेमेंट्स अँड देअर प्रॉपर्टीज वेंट ऑन इन्क्रीजिंग, डिफरंट सायंटिस्ट स्टार्टेड ट्राईंग आउट डिफरंट मेथड्स ऑफ क्लासिफिकेशन, म्हणजे वेगवेगळे इलेमेंट्स डिस्कवर व्हायला लागले आणि या नवनवीन डिस्कवर झालेल्या इलेमेंटच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज इन्क्रीज होऊ लागल्या किंवा अशा इलेमेंटला शोधण्याचं जे काही प्रमाण आहे ते वाढू लागलं आणि अशा वाढत्या प्रमाणामुळे सायंटिस्ट वेगवेगळ्या पद्धतीने इलेमेंटला क्लासिफाय करण्याचा प्रयत्न करू लागले. डोबेरायनस ट्राइड्स यांची क्लासिफिकेशनची जी मेथड आहे ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. डोबेरायनस ट्राइड्स या शब्दावरूनच आपल्या लक्षात आलं असेल, ट्राइड्स मीन्स इट इज अ ग्रुप ऑफ 3 इलेमेंट्स, तो एक 3 इलेमेंटचा ग्रुप आहे. ओके, इन द इयर 1817 अ जर्मन सायंटिस्ट डोबेरायनर सजेस्टेड दॅट प्रॉपर्टीज ऑफ इलेमेंट आर रिलेटेड टू देअर ॲटॉमिक मासेस. ओके, म्हणजे 1817 मध्ये जर्मन सायंटिस्ट जो होता डोबेरायनर यांनी सजेस्ट केलं की द प्रॉपर्टीज ऑफ इलेमेंट्स आर रिलेटेड टू देअर ॲटॉमिक मासेस, म्हणजे एखाद्या इलेमेंटच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज कुणाशी रिलेटेड आहेत तर दीज आर रिलेटेड टू ॲटॉमिक मासेस. ओके, आता त्यांनी असं स्टेटमेंट का केलं असेल बरं, याची एक हिस्ट्री आपल्याला जाणून घ्यायची आहे. हे आहेत डोबेरायनर्स. ओके, ही हिस्ट्री पाहत असताना सुरुवातीला आपण एक थेरी जॉन डाल्टनची पाहिली असेल ज्याला आपण जॉन डाल्टन्स ॲटॉमिक थेरी असं म्हणतो. आणि या जॉन डाल्टन्स ॲटॉमिक थेरीमध्ये त्यांनी ॲटॉमिक मास ही कन्सेप्ट डिस्कवर केलेली होती. म्हणजे ॲटॉमिक मास ही जी कन्सेप्ट आहे इट इज डिस्कवर्ड इन द इयर 1803. ओके, आणि डोबेरायस यांनी जी काही क्लासिफिकेशन जे केलेलं आहे इट इज डोबेरायनस यांनी जी काही क्लासिफिकेशनची मेथड जी इस्टॅब्लिश केलेली आहे ती 1817 मध्ये केलेली आहे. ओके, म्हणजे त्यांनी जेव्हा ही मेथड ऑफ क्लासिफिकेशन डिस्कवर केली तेव्हा त्यांना फक्त ॲटॉमिक मास हीच कन्सेप्ट माहीत होती. कालांतराने पुन्हा जे थॉम्सन इन द इयर 1897 दे डिस्कवर्ड द इलेक्ट्रॉन्स इन ॲन ॲटम. ॲटममध्ये इलेक्ट्रॉनचा शोध जे थॉम्सन यांनी लावलेला आहे इन द इयर 1897. ओके, अर्नेस्ट रुदरफोर्ड 19 दे डिस्कवर्ड द पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल विच इज नोन ॲज प्रोटॉन. ओके, म्हणजे अर्नेस्ट रुदरफोर्डने प्रोटॉनचा जो शोध आहे तो 1919ला लावलेला आहे. म्हणजे बिफोर 1919 the scientists are not knowing about the proton, त्यांना प्रोटॉन विषयी माहिती नव्हती. जेम्स चॅडविक इन द इयर 1932 they discovered the third fundamental particle which is known as neutron. ओके, म्हणजे 1932 पर्यंत
न्यूट्रॉन हा माहीत नव्हता. ओके, म्हणजे या ज्या थेरीज आहेत या थेरीज आपल्या क्लासिफिकेशनचा एक बेस आहे असं म्हटलं तरी आपण चालेल. म्हणजे आपण जेव्हा डोबेरायनस यांचा विचार करतो त्यांनी त्यांची जी काही क्लासिफिकेशनची थेरी आहे डोबेरायनस ट्राइड्स ती पॉस्युलेट 1817 मध्ये केलेली आहे. म्हणजे त्या काळामध्ये त्यांना फक्त ॲटॉमिक मास हीच कन्सेप्ट माहीत होती. त्यांना इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन या अदर पार्टिकल्स विषयी माहिती नव्हती. ओके, त्यामुळे त्यांनी काय सजेस्ट केलं? डोबेरायनस सजेस्टेड दॅट द प्रॉपर्टीज ऑफ इलेमेंट्स आर रिलेटेड टू देअर ॲटॉमिक मासेस. म्हणजे एखाद्या इलेमेंटच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज कुणाशी रिलेटेड आहेत? दीज आर रिलेटेड टू ॲटॉमिक मासेस. ते त्यांच्या ॲटॉमिक मासेसशी रिलेटेड आहेत. ओके, मग या इलेमेंटच्या बाबतीत त्यांनी काय केलं? हेनरी मोस्ले इन द इयर 1913 they discovered the atomic number concept. ओके, म्हणजे ॲटॉमिक नंबर ही जी कन्सेप्ट आहे ती 1913 मध्ये डिस्कवर झाली. ओके, डोबेरायनस यांनी जी काही क्लासिफिकेशन आहे ते क्लासिफिकेशन करत असताना काय केलंय? ही मेड ग्रुप ऑफ 3 एलिमेंट्स इच हॅव्हिंग सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज अँड कॉल्ड देम ॲज ट्राइड्स. म्हणजे त्यांनी काय केलंय? 3 एलिमेंटचा एक ग्रुप केला आणि हा ग्रुप करत असताना त्यांनी एक विचार केला की हे जे 3 एलिमेंट्स आहेत दे इच एलिमेंट हॅव्हिंग द सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज. म्हणजे यांच्या जे काही केमिकल प्रॉपर्टीज आहेत त्या कशा आहेत? सारख्या आहेत. ओके, आणि अशा सारख्या केमिकल प्रॉपर्टीज असणाऱ्या 3 एलिमेंटचा त्यांनी एक ग्रुप बनवला आणि त्यालाच नाव दिलं ट्राइड्स. आता या ट्राइड्समध्ये हे जे एलिमेंट्स आहेत ते एलिमेंट्स त्यांनी या पद्धतीने अरेंज केले. ओके, he arranged the 3 elements in a triad in an increasing order of the atomic masses and showed that the atomic mass of the middle element was approximately equal to the mean of the atomic masses of the other 2 elements. म्हणजेच काय तर या ठिकाणी आपल्याला एक 3 एलिमेंटचा एक ग्रुप दिसतो. ओके, ज्यामध्ये लिथियम, सोडियम, पोटॅशियम असे 3 एलिमेंट्स आहेत आणि या 3 एलिमेंटचा त्यांनी त्यांच्या फिजिकल त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीच्या अकॉर्डिंग एक ग्रुप बनवला. ओके, आणि हा ग्रुप बनवल्यानंतर या तिन्ही एलिमेंटला त्यांनी या पद्धतीने अरेंज केलं. ही अरेंज्ड द 3 एलिमेंट्स इन अ ट्रायड इन अन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. म्हणजे सुरुवातीला घेताना त्यांनी लिथियम घेतला, नंतर सोडियम आणि नंतर पोटॅशियम. म्हणजे त्यांच्या ॲटॉमिक मासेसची जी काही इन्क्रीजिंग ऑर्डर आहे त्या इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये त्यांनी अरेंज केलं. आणि अरेंज केल्यानंतर त्यांना एक गोष्ट लक्षात आली, द ॲटॉमिक मास ऑफ द मिडल एलिमेंट वॉज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू द मीन ऑफ द ॲटॉमिक मासेस ऑफ द अदर 2 एलिमेंट. म्हणजे या मिडल एलिमेंट जो आहे आपला ज्याला आपण सोडियम असं म्हटलंय आणि या सोडियमचं जे काही ॲटॉमिक मास आहे ते ॲटॉमिक मास अदर 2 एलिमेंटच्या ॲटॉमिक मासच्या मीन एवढं आहे. ओके, आपल्याला माहिती आहे मीन आपण कसं काढतो. या ठिकाणी फर्स्ट जो एलिमेंट आहे तो लिथियम आहे. लिथियम, सोडियम, पोटॅशियम म्हणजे फर्स्ट आणि लास्ट या 2 ॲटम्स या 2 एलिमेंटचे जे काही ॲटॉमिक मास आहेत या ॲटॉमिक मासचं सम केली आणि त्याला 2 न डिवाइड केलंय. तर ते 2 न डिवाइड केल्यानंतर याची जी काही अप्रॉक्स व्हॅल्यू आहे ते नियर अबाउट इट इज 23 आणि ही 23 जी व्हॅल्यू आहे इट इज द ॲटॉमिक मास ऑफ द मिडल एलिमेंट. ओके, ते एक्झॅक्ट आहे का नाही आहे, इट इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू द मीन ऑफ द ॲटॉमिक मासेस ऑफ द 2 एलिमेंट. म्हणजे एक्झॅक्ट व्हॅल्यू नाही आहे तर अप्रॉक्सिमेटली इक्वल टू द मीन ऑफ द ॲटॉमिक मासेस ऑफ द अदर 2 एलिमेंट्स आहेत. ओके, तसंच त्यांनी आणखीन एक दुसरा एक ग्रुप बनवला ज्यामध्ये त्यांनी कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम, बेरियम असे 3 एलिमेंट्स घेतलेत. या तिन्हीचा ॲटॉमिक मास या पद्धतीने आहे.